बघा कोणत्याही एक्सेल शीट मध्ये इथे वरचे शीर्षक दिसत नाहीत आपल्याला. कोणते शीर्षक मग असं बघायला लागतं. हा तेलाचा कॉलम आहे. हा कॉलम कोणता आहे असं बघायला लागेल. हळदचा आहे. तारीख किती आहे इकडे येऊन बघायला लागेल. अरे हा 15/8 आहे. बरोबर की नाही. तर ह्यात व्यवस्थित आपल्याला हे शीर्षक वरचे खालचे व्यवस्थित दिसावे यासाठी तुम्हाला इथे एकच सेटिंग करायची आहे. ती म्हणजे आता आपल्याला काय काय दिसायला हवं. या ठिकाणी तारीख दिसायला हवी, वार दिसायला हवं, पण इकडे जागा उरत नाही. म्हणून हा अनुक्रमांक नाही दिसला तरी चालेल, म्हणून या शीटला अशी ढकलायची थोडीशी. ठीक आहे. ही तारीख दिसायला हवी आणि हे वार दिसायला हवं. मग काय करायचं आणि हे वरचे शीर्षक दिसायला हवं. तर इथे 34 नंबर जे आहे की नाही म्हणजे इथून इथून इकडचं दिसायला हवं आणि इथून इकडचं दिसायला हवं. म्हणून इथे क्लिक करायचं. लाभार्थी संख्येच्या खाली क्लिक करायचं. आता जायचं टूल्स मध्ये. टूल्स मध्ये गेलात की इथे व्ह्यू म्हणून ऑप्शन आहे. व्ह्यू बघा फाईलच्या बाजूला व्ह्यू आहे. व्ह्यू मध्ये गेलात ना की त्याच्यात आहे फ्रीज पेन्स. याच्यात ऑप्शन काय आहे फ्रीज पेन्स. या फ्रीज पेन्सला करा क्लिक. त्याला क्लिक केलं की इथे म्हणा करंट सेल. फक्त हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, खालचे नको. तर इथे तुम्ही करंट सेल म्हणायचे. बघा करंट सेल म्हटल्याच्या नंतर तो तेवढा भाग लॉक होतो. तुम्ही किती वर जा किती खाली जा तुम्हाला शीर्षक आणि ते दिसत राहते. आता इथे परफेक्ट तुम्हाला कळेल की हा गरम मसाला आहे फ्रायडेचा. वाटल्यास तुम्ही हे कॉलम छोटे करू शकता. यांची साईज 24 ची साईज आहे बापा. ठीक आहे 12 ची साईज केली आपण. अजून 10 ची साईज करू शकता. ओके अशा पद्धतीने. तारखेची पण साईज तुम्ही कमी करा. 12 ची करा. अशा पद्धतीने छोटं करून ठेवा. ओके आता तुम्हाला इथे परफेक्ट कळेल वर कोणता भाग आहे खाली कोणता भाग आहे ते तुमचे सगळे लॉक लॉक झालेत बघा. फ्रीज पेन्स केल्यामुळे ते वरचा भाग आणि इकडच्या साईडचा भाग तो लॉक झाला. ठीक आहे. आता परत बघा. तुम्हाला वाटलं की सर मला आहे ना फक्त वरचाच भाग लॉक हवाय. काही काही ठिकाणी अशी परिस्थिती येते की वरचं शीर्षकच लॉक हवंय फक्त मला इकडच्या साईडचं नकोय. तर तुम्ही इथे स्टार्टिंगला या अनुक्रमांकाच्या वरचा भाग मला लॉक हवाय की नाही. इथे क्लिक करा. टूल्स मध्ये जा आणि व्ह्यू मध्ये जाऊन फ्रीज पेन्स आणि करंट सेल. ठीक आहे. तुम्ही लेफ्ट होऊन जॉईन व्हा ना मॅडम. ज्यांना स्क्रीन दिसत नाही त्यांनी लेफ्ट होऊन जॉईन व्हा. बघा तुम्ही क्लिक केलं त्याच्या वरचा भाग पूर्ण लॉक झाला. त्याच्या वरचा भाग पूर्ण लॉक झाला. बाकीचा लॉक होणार का नाही. हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. पण याच्यामध्ये तुम्ही क्लिक कुठे करताय त्याच्यावर डिपेंड आहे बरं का. नाहीतर तुम्ही आता समजा इथे क्लिक केलं समजा तुम्ही इथे तांदूळचे इथे क्लिक केलं. तुमची फाईल अशी आहे. अशी अशी तुकड्यांमध्ये तुम्ही क्लिक केली बघा इथे अर्ध्याच तारीख दिसत आहे आणि तुम्ही इथे क्लिक केलं लाभार्थी संख्या तर काय आणि फ्रीज पेन्सला जाऊन करंट सेल तर तारीख दिसते. ठीक आहे. इथे काही प्रॉब्लेम नाही. बघा तुम्ही इथे समजा लॉक करत आहात. इथे लॉक करत आहात आणि इथे 34 याला क्लिक केलं. कडत आणण्याची इथे क्लिक कर. चुकून तिथे क्लिक झालं. टूल्सला गेलात आणि फ्रीज पेन्स झालं. काय होईल तांदळात सकट ते लॉक लॉक होईल. तांदूळ तुमचा कायम तुम्हाला दिसणार तिथे. ठीक आहे. त्याच्यामुळे लॉक करताना ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे की तुम्ही कुठे क्लिक करताय हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तर याला म्हणतात फ्रीज पेन्स. ओके तर आता ही फाईल आपण सेव्ह करूया. अशा पद्धतीने तुम्ही ही फाईल वाढवत न्यायची. जुलै ऑगस्ट ऑगस्टला क्लिक करून इथे कॉपी शीट केलं की इथे पुढे ऑगस्ट 2 आलंय. याला क्लिक करून याला सप्टेंबर करा. बघा काही काही जणांनी पूर्ण 12 महिन्याचं करून पाठवलं. ते लय भारी वाटलं मला ते. सप्टेंबर 2024. बघा अशी आवड असेल तरच क्लास करण्याचा फायदा होईल. नाहीतर तुम्हाला परत जॉईन करावं लागेल आणि आपला क्लास करायलाच पाहिजे. भविष्यामध्ये तुम्हाला खूप त्याचे फायदे होणार आहेत. फ्रीज पेन्स करंट सेल. ठीक आहे. लक्ष देऊन जर तुम्ही केलं सराव केला वेळच्या वेळी तर खूप फायदेशीर आहे आपला क्लास. ओके तर आता आपण हे सगळे पेज सेटअप केलेलं होतं. त्याच्यामुळे आता काही परत परत पेज सेटअप करायची गरज आहे का
इथे प्रिंटला जाऊन जर तुम्ही इथे प्रिव्ह्यू बघितला तर ते एकाच पेजला दिसणार, ते एकाच पेजला दिसणार. ओके ओके. आता आपण आहे ना पीडीएफ कशी करायची ते बघूया. बघा टूल्सला जायचं, टूल्सला गेल्याच्या नंतर या ठिकाणी सेव्ह ॲज, ठीक आहे, सेव्ह ॲज ला जा. सेव्ह ॲज ला जाऊन लोकेशन, माय डॉक्युमेंट. बघा पीडीएफ या ठिकाणी करत आहोत, पण पीडीएफ आहे ना सगळ्या पानांची होते. मग तुम्हाला जर पर्टिक्युलर एखादी पान हवं असेल तर तुम्ही काय करणार? ओके, या ठिकाणी डॉट एक्सएलएस आहे, डॉट पीडीएफ करा आणि एक्सपोर्ट टू पीडीएफ. ठीक आहे, पीडीएफ एक्सपोर्ट केली, ही इथं व्ह्यू नाऊ करून तुम्ही पीडीएफ बघू शकता. व्ह्यू नाऊन तुम्ही पीडीएफ बघू शकता. आता राहिला विषय की बाबा मला पर्टिक्युलर सर त्याच महिन्याचं हवंय, ते सगळ्या महिन्याचं एकत्र येतंय, एका महिन्याचं कसं मी काढू? तर बघा कसं काढायचं ते. आता पायाभूतचे मार्क भरणे सुरू झालेले आहे. कोणी गडबड करू नका, सगळ्यांना मी उद्या सांगणारच आहे पायाभूतचे मार्क कसे भरायचे ते. त्याच्यामुळे गडबड करून मला तरी वाटतं काही फायदा नाही, नाही का? उद्या सांगतो मी, मग तुम्ही ते व्यवस्थित भरा किंवा व्हिडिओ पाठवतो मी तुम्हाला. ओके, बघा मला सिंगल पेजच हवंय फक्त. हा सप्टेंबर महिन्याचाच मला रिपोर्ट हवाय किंवा ऑगस्ट महिन्याचाच हवाय. तर तो कसा काढायचा? टूल्स मध्ये जाऊन पीडीएफ नाही करता येणार तुम्हाला सिंगल, तुम्हाला इमेज तयार करावी लागेल त्याची. तर इमेज तयार करण्यासाठी इथे एक्सपोर्ट इमेजेस आहे बघा, या एक्सपोर्ट इमेजेसला करा क्लिक. एक्सपोर्ट इमेजेसला क्लिक केल्याच्या नंतर इथं एक्सपोर्ट इमेजेस पेज बाय पेज याला क्लिक करायचं. ठीक आहे, हे पहिलं ऑप्शन नका वापरू. पहिलं ऑप्शन याचा अर्थ असा होतो की किती मोठी फाईल असू द्या, ती एका पेजला आणण्याचं काम हा पहिला ऑप्शन करतो. ठीक आहे, पण ते खूप छोटे छोटे अक्षर दिसतात त्याच्यात, म्हणून एक्सपोर्ट इमेजेस पेज बाय पेजलाच क्लिक करायचं. आता त्याला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा हा पहिला ऑप्शन आहे ओरिजिनल म्हणून. हे जर तुम्ही घेतलं तर तो पैसे मागणार. इथे एक्सपोर्ट टू ला, ठीक आहे, एक्सपोर्ट टू ला केलं की इथे बघा तो या ठिकाणी तुम्हाला पैसे मागतो. ओके, तर आपल्याला इथे जायचं नाहीये, आपल्याला बॅक करायचं आहे. आपल्याला इथे जायचं बघा डब्ल्यूपीएस ऑफिस. इथे दोन ऑप्शन आहे, लेआउट आणि पेजिनेशन. ठीक आहे, लेआउट मध्ये हा पहिला ऑप्शन घ्यायचा. ओके, आता इथे दोन पेज आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पेजिनेशनला जायचं. इथे हा उभा पेज करायचा एक. ठीक आहे, पहिले आडवा पेज होता, आता उभा पेज करायचे. उभा पेज केला की ते व्यवस्थित एका एका लाईन मध्ये येऊन जाते. ठीक आहे, आणि एक्सपोर्ट म्हणायचं. इथं काय म्हणायचं? एक्सपोर्ट. ठीक आहे, एक्सपोर्ट म्हटलं. इमेज सेव्हही करू शकता तुम्ही, ठीक आहे, किंवा डायरेक्ट इथे व्हॉट्सअपला सुद्धा पाठवू शकता. व्हॉट्सअपला गेलात आपल्या ग्रुपला जाऊन या ठिकाणी अशा पद्धतीने सेंडही करू शकता. हे बघा, हे अशा पद्धतीने इमेज तुमची दिसेल. परत बघा इमेज कशा पद्धतीने करायची ते. ओके, फाईल ओपन करायची. ओपन केल्याच्या नंतर इथे वर एडिट शब्द दाबायचा. आधी टूल्स मध्ये जायचं, टूल्स मध्ये जाऊन फाईल, फाईल मध्ये जाऊन एक्सपोर्ट इमेजेस, एक्सपोर्ट इमेजेसला जाऊन इथे एक्सपोर्ट इमेजेस पेज बाय पेज याला करा क्लिक. इथे बघा हे स्टार दिसतोय, इथे हे ब्ल्यू कलरचं बिजलीचं चित्र दिसतंय, ते नका घेऊ. ते जर घेतलं तर तो पैसे मागतो. त्याच्या बाजूचा ऑप्शन आहे ना इथे डब्ल्यूपीएस ऑफिस, याला क्लिक करायचं. ठीक आहे, केलं. या ठिकाणी पेजिनेशनला जायचं. कुठं? पेजिनेशन. पेजिनेशनला जाऊन इथे उभा पेज घ्या. उभा पेज घेतल्याच्या नंतर या ठिकाणी एक्सपोर्ट म्हणायचं. एक्सपोर्ट म्हटलं की तुमचं सेव्ह इमेज करू शकता किंवा डायरेक्ट त्या ठिकाणी व्हॉट्सअपला तुम्ही पाठवू शकता. ठीक आहे, व्हॉट्सअपला क्लिक केलं, त्याच्यानंतर आपल्या ग्रुपला गेलं, सेंड केलं, झालं. अशा पद्धतीने तुम्ही सेंड करू शकता.